नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण 10वीच्या वर्गाचं संयुक्त संस्कृतच्या संदर्भात जो काही त्यांचा पेपर पॅटर्न आहे संयुक्त संस्कृतवाल्यांचा आणि ग्रामरच्या संदर्भात काही प्रश्नांसंदर्भात आपण इथे आज ट्रिक्स बघणार आहोत, जेणेकरून ग्रामरचा जो तुमचा पोर्शन आहे किंवा जे पेपर पॅटर्नमध्ये ग्रामर आहे ते तुम्हाला सहज सोपं ट्रिक्सने ओळखता येईल, म्हणजे पाठांतराचा भाग तुमचा जरासा कमी होईल। तर आता आपण सुरुवात करूया। संयुक्त संस्कृत हा एकूण आपला 40 गुणांचा पेपर असतो आणि हा 40 गुणांच्या पेपरमध्ये तुम्हाला साधारणतः असे 4 विभाग दिसतील। त्यामध्ये पहिला विभाग आहे सुगम संस्कृतम, त्याच्यानंतर गद्य पद्य विभाग, म्हणजे ह्याच्यावरती तुम्हाला लेसनमधला उतारा आणि पद्य दिलं जातं आणि त्यावर आधारित क्वेश्चन आन्सर्स आणि व्याकरण असतं, म्हणजे व्याकरण येतं त्याच्यामध्ये, आणि भाषा अभ्यास हा एक वेगळा सेपरेट भाग असतो। सुगम संस्कृतमला तुम्हाला 6 गुण असतात, गद्य पद्य विभाग आणि व्याकरण धरून तुम्हाला इथे 24 गुण होतात। हे 14 गद्यासाठी आणि पद्यासाठी 10 मिळून 24 गुण, आणि राहिलेले जे 10 गुण आहेत ते तुमचे भाषा अभ्यासासाठी असतात। अशा प्रकारे ह्या 40 गुणांच्या लेखी पेपरची आपली काय असते तर विभागणी असते। तर आता हा पेपर आपला कधी आहे तर 27 तारीखला आपला संस्कृत संयुक्तचा पेपर आहे। तर त्या संदर्भात आता आपण काही ट्रिक्स कशा काय आपल्याला वापरता येतील आणि जेणेकरून थोड्या वेळेमध्ये तुमच्या लक्षात जास्त राहील अशा प्रकारे आता आपण ट्रिक्स बघूया। पहिला भाग आपण बघितला सुगम संस्कृतम। सुगम संस्कृतममध्ये क्वेश्चन फॉर्मॅट काय असतं तर चित्रपदकोश याला 3 गुण असतात, नंतर संख्या याला 2 गुण असतात आणि समय याला 1 गुण असतं। यातलं समय जे आहे ते तुम्ही अगदी सहज लिहू शकता, कारण तिथे मॅच द पेअर तुम्हाला दिलेले असतात आणि फक्त मॅच पेअर करून तुम्हाला समय लिहिला की 1 मार्क तिथे तुम्हाला मिळून जातो। आता राहिलं कुठलं तर चित्रपदकोश। तो चित्रपदकोश कशा प्रकारे असतो ते बघा आधी। हा जो चित्रपदकोश आहे हा 3 गुणांसाठी असतो आणि संस्कृतचे मार्क जे आहे ते मॅथ्सप्रमाणे तुम्हाला जर तुम्ही अगदी व्यवस्थित लिहिलात तर एकही मार्क जात नाही। गणिताप्रमाणे इथेही तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क अगदी आरामात मिळतात। आता ह्या चित्रपदकोशामध्ये साधारण तुम्हाला 58 शब्द आहेत आणि आताही आजचा विचार केला तर आजचा दिवस धरून तुमच्याकडे टोटल किती दिवस आहेत बघा, 23 तारीख, 24, 25, 26 आणि 26 4 दिवस जरी धरले तरी तुम्ही 15-15 शब्द रोज व्यवस्थित केलात आणि त्याचे रिव्हिजन केलात तरीही ह्यातले शब्द तुमचं एकही चुकणार नाही। आता यामध्ये कशा प्रकारे क्वेश्चन विचारणार, तुम्हाला चित्र देणार आणि त्या चित्राचं नाव आहे ते तुम्हाला संस्कृतमध्ये लिहायचं असणार। मग त्यासाठी तुम्ही काय करा, हे जे पहिलं पत्र, मराठीमध्ये काय म्हणतो आपण ह्याला पत्र, मग ह्याला म्हणतो स्टॅपलर, मग ह्याला म्हणतो पेपर पिन, नंतर ही फाईल। मग अशा प्रकारे हे शब्द मराठीत लिहून घ्या एका साईडला आणि दुसऱ्या साईडला पत्र पिहितपत्रम, स्टॅपलर योजिनी, पेपर पिन संदंशः, फाईल संचिका, अशा प्रकारे लिहून घेतले की रिव्हिजनसाठी काय करायचं, पिहितपत्रम हे 3दा म्हणायचं, पत्र पिहितपत्रम, पत्र पिहितपत्रम, पत्र पिहितपत्रम असं म्हटलात की दुसरी ट्रिक काय करायची आहे, म्हणजे अशा करून तुमचे ते लक्षात राहणार 4 दिवस रोज प्रॅक्टिस केलात की। आणि रस्व दीर्घमध्ये चुका झाल्या तरी मार्क कट होतात ना, मग हा जो पहिला आहे पी तो रस्व आहे ना, मग रस्वसाठी 1 नंबर म्हणा आणि दीर्घसाठी 2 नंबर म्हणा। आता हे दोन्ही रस्व आहेत, मग पिहितपत्रम 1-1, पिहितपत्रम 1-1, पिहितपत्रम 1-1 असं पाठ केलात की तुमच्या लक्षात येणार 1-1 म्हणजे पी आणि ही दोन्ही तुम्हाला काय लिहायचे आहेत, रस्व लिहायचे आहेत। नंतर योजिनी, योजिनी 1-2, योजिनी 1-2, योजिनी 1-2, मग संदंशः, त्याच्यानंतर संचिका 1, त्याच्यानंतर मृदुमुद्रा 1-1, त्याच्यानंतर मूल्यांकः 1, रंध्रिका 1, मूल्यांकः 2 कारण दीर्घ आहे, सांद्रमुद्रिका 1-1 अशा प्रकारे लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येतील की साधारणतः रस्व जास्त वेळा आला आहे आणि दीर्घ थोडाच वेळा आला आहे, त्यामुळे दीर्घ कुठे कुठे आला आहे हे लक्षात ठेवा। बाकी सगळीकडे तुम्हाला काय वापरायचं आहे, रस्वच वापरायचं आहे। इथे पण रस्व आहे, संश्लेष पट्टिकामध्ये, विद्युत कोशामध्ये पण रस्व आहे, स्मृतिशलाकामध्ये पण रस्व आहे, पण तंत्रीमध्ये त्रि आहे तो दीर्घ आहे।
त्याच्यानंतर दृश्यफलकम, अक्षरफलकम, पाथेय पात्रम, वस्त्रसूची परत रस्व आला, उरुकम, अर्धोरुकम, युतकम पण रस्व आहे, पादेसुतय हा दीर्घ आहे. म्हणजे दीर्घ फक्त लक्षात ठेवा, बाकी सगळे रस्व आहेत, कारण रस्व दीर्घ चुकला तरी तुमचा इथे मार्क जाऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित हे रस्व दीर्घ तुम्ही करा. त्यानंतर जो 2 गुणांसाठी प्रश्न येतो तो म्हणजे संख्यांच्या संदर्भात. आणि संख्या पण तुम्हाला कशा विचारलेल्या असतात की तुम्हाला 1 किंवा 2 अशा संख्या दिलेल्या असतात. हे बघा, अशा प्रकारे संख्या अंकात असतात आणि एखादा असतो तो अक्षरात असतो. मग अक्षरात असतो तो पटकन तुम्ही समजता तो कुठला अंक आहे तो आपल्या लगेच लक्षात येतो. फक्त अंकामध्ये अक्षरातलं लिहिलं जरा तुम्हाला कठीण जातं. तर त्या संदर्भात आता तुम्हाला एक ट्रिक सांगते. म्हणजे हा जो अंकात लिहायचा आहे तो 1 त्रिशंत, म्हणजे त्रिशंत म्हणजे 30 आणि 1 म्हणजे 1. म्हणजेच काय हा शब्द, हा अंक कुठला झाला तर 31. म्हणजे 3 पैकी 2 हा तुमचा बरोबरच येतो. ह्यामध्ये 1 ते 9 अंक हे तुमचे संस्कृतमध्ये पाठच पाहिजेत आणि ते इझी असतात, तुम्ही 8वीपासून करता. आणि 10 ते 100 म्हणजे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 हे तुमचे अंकामध्ये पाठ असले की काही गोष्टीमध्ये आपण एक ट्रिक वापरू शकतो. काही अंकांच्या बाबतीत ते कुठले अंक आहेत ते बघूया आता आपण. त्याचे थोडक्यामध्ये थोडे अंक बघूया त्यामधले. तर 56 जर तुम्हाला दिला तर 50 हा कुठल्या स्थानाचा अंक आहे तर 5 हा दशक स्थानाचा अंक आहे आणि 6 हा एकक स्थानाचा अंक आहे. मग काय करायचं, दशक स्थानाच्या अंकाला जो तुमचा दशक म्हणजे 50 ना, म्हणजे ह्याचा एक्सपांडेड फॉर्म आपण करायला गेलो तो काय होणार 50 + 6 म्हणजे हा 50 समजायचा पहिला नंबर आणि हा युनिट प्लेसचा 6 आहे तर तसाच धरायचा. म्हणजेच दशक स्थानचा नंबर आहे तो तुमचा इथे येणार शेवटी संस्कृतमध्ये आणि एकक स्थानचा नंबर आहे तो तुम्हाला इथे लिहायचा आहे. म्हणजे 6 म्हणजेच काय 1 ते 9 नंबर तुम्ही पाठ करणारच आहात ना. 6 म्हणजे काय तर शट आणि 50 म्हणजे काय 85. म्हणजे शब्द जोडून काय झाला शट 85. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवा ट्रिक ही. तुम्हाला युनिट प्लेसचा नंबर आहे तसा लिहायचा 1 ते 9 मधला आणि हा 50 जो आहे ते 10 ते 100 नंबर तुम्ही पाठ करणार आहात आणि हा जोडून तुमचा कुठला शब्द झाला शट 85. त्याच्यानंतर 37 शब्द पण इथे बनवला आहे बघा. पहिलं काय येणार 7चं सप्त आणि 30. आता 1 ते 9 नंबर कसे आहेत बघा. 1 द्वे त्रीणी चत्वारी पंच षट, षटचा पाय मोडलेला आहे, सप्त अष्ट नव. हां, हे झाले आपले 1 ते 9. नंतर दश विशंतीही, त्याच्यानंतर त्रिशत चत्वारिशत, त्याच्यानंतर पंचाशत षष्टी, इथे आहे सप्ततिही, त्यानंतर अशीतिही, 2 आणि 1 शी दीर्घ आहे आणि ती ह्रस्व आहे. त्याच्यानंतर नवतिही आणि शतम हे तुमचे पाठ पाहिजेत. आणि बाकी सगळे तुम्हाला फक्त एकमच्या ऐवजी तुम्हाला सगळीकडे एक वापरायचं आहे. म्हणजे 21, 41, 51 असं करताना एकमच्या ऐवजी 1 आणि चत्वारीच्या ऐवजी चतु वापरायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. एकमच्या ऐवजी 1 आणि चत्वारीच्या ऐवजी चतु. आणि बाकी सगळं म्हणजे 22, 32, 42 किंवा 23, 33, 43, 24, 34, 44 हा क्रम फक्त तुमचा थोडासा ट्रिकला उपयोगी पडत नाही. त्यामुळे 2, 3 आणि 4 हे जेव्हा युनिट प्लेसला येत आहेत तिथे फक्त तुम्ही अंडरलाईन करून ठेवा आणि ते व्यवस्थित करा. आता बघूया आपलं कसं काय आहे ते बरोबर करतोय की नाही ते. आता दशनंतर 20 पर्यंत तुमचे पाठच असतात साधारणतः. एकादश, द्वादश, त्रयोदश, चतुर्दश, पंचदश, षोडश, सप्तदश, अष्टादश आणि नवदश हे तुमचे पाठच असतात. आता इथून तुमची ट्रिक चालू होणार. हे बघा 21 म्हणजे हा 1 आला इथे युनिट प्लेसला 1 आणि 20 मधला विशतीही जोडलं ना, एकत्र झालं एक विशंती. पाठ करायची गरज नाही. हा तुमचा लक्षात ठेवायला हवा आहे तुम्हाला. द्विर्विशंती, द्व झाला इथे, त्रयो झालं आहे फक्त त्रीचं आणि चतु आणि इथे तुम्हाला परत र वापरायचं आहे. बाकी सगळीकडे आपली ट्रिक लागू पडते. हे बघा इथे पंच विशंती, षटचं षड झालं आहे फक्त, जिथे बदल झाला आहे तेवढा मी दिला आहे. सप्त विशंती, अष्टाविशंती, अष्टचं अष्टा झालं आहे. हां, आणि नवविशंती ही त्रिशत. अशा प्रकारे
जिथे जिथे ट्रिक लागू पडत नाही आहे तिथे तिथे मी इथे अंडरलाईन करून स्टार काढून ठेवलं आहे, तेवढं फक्त नीट बघा. जास्त करून 2, 3 आणि 4 युनिट प्लीजला येत आहेत, तिथे थोडासा बदल आहे. बाकी 5, 6, 7, 8, 9 पर्यंत तुमची ट्रिक तुम्हाला व्यवस्थित ही जी आहे ती लागू पडते. म्हणजे तेवढे जरी तुम्ही लक्षात ठेवलात उरलेले तरीही तुम्हाला नंबरमध्ये एकही गुण तुमचा जाणार नाही. त्यानंतर येतो समय. हा 1 मार्कचा प्रश्न असतो. त्यामध्ये तुम्हाला जोड्या जुळवायच्या असतात, ते आपल्याला जमतं. फक्त हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. सार्ध म्हणजे 30 मिनिट, सार्ध म्हणजे 30, पादोन म्हणजे 45 आणि सपाद म्हणजे 15. म्हणजे रांगेत लक्षात ठेवायचं झालं तर सपाद 15, सार्ध 30 आणि पादोन 45. बाकी जे काय तुम्हाला ओळखायला सोपे जातात. आता इथे प्रश्न दिला आहे बघा. 20 षडवादनम म्हणजेच काय येणार सांगा. 20 म्हणजे 20 मिनटं ना, हा पहिला मिनटं असतो. आणि षड म्हणजे 6 म्हणजे 6 वाजून 20 मिनटं ह्यामधला पर्याय झाला. 5 अष्टवादनम, 5 म्हणजे किती, 5 मिनटं झाली आहेत. किती वाजून, तर 8 वाजून, हे आन्सर झालं. सपाद म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, तर 15 म्हणजे 4 वाजून 15 मिनटं. 4 नववादनम, 9 म्हणजे 9 वाजलेत आणि 9 वाजून किती मिनटं झाली आहेत, तर 24 मिनटं. म्हणजे हा काय प्रश्न तुम्हाला तसाही इझीच जातो. फक्त सपाद, पादोन आणि सार्ध ह्यांना काय मिनिटांमध्ये काय म्हणतात तेवढं लक्षात ठेवा. त्यानंतर येतो आपला गद्यपद्य विभाग. त्यामध्ये सरलार्थ लेखनम याच्यामध्ये तुम्हाला फक्त 2च लेसन करायचे आहेत. सरलार्थ लेखनम म्हणजे भाषांतर. मराठीमध्ये तुम्हाला भाषांतर लिहायचं असतं दिलेल्या ओळींचं. ह्याच्यासाठी तुम्हाला फक्त 2च लेसन करायचे आहेत. तो म्हणजे 6वा आणि 8वा. 4 गुणांसाठी येतं तुम्हाला हे. फक्त 6वा आणि 8वा लेसन हा तुम्हाला भाषांतरासाठीच विचारतात. ह्यावरती तुम्हाला ग्रामर किंवा इतर कुठल्याही गोष्टी विचारत नाहीत. त्यामुळे हे 2 लेसन फक्त भाषांतरासाठी तुम्हाला नीट करायचे आहेत. कुठले, तर संस्कृत नाट्यपुष्पम आणि नदीसुक्तम, फक्त भाषांतर. म्हणजे हे 2 लेसन तुमचे भाषांतर नीट करून ठेवा, जेणेकरून हे 4ही मार्क तुम्हाला मिळून जातील. तसंच श्लोकमध्ये म्हणजे पद्यममध्ये भाषांतरासाठी 2 लेसन आहेत तुमचे, 7 आणि 11. ह्या 2 लेसनवरती तुमचं फक्त भाषांतर 2 गुणांसाठी विचारलं जातं पद्यामध्ये. बाकी ह्यावरती कुठलाही प्रश्न विचारला जात नाही. ते कुठले आहेत 2, वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म. म्हणजे हे 6 गुण तुम्ही जर भाषांतर नीट केलात गद्यपद्याचं तर हेही तुम्हाला मिळून जातील व्यवस्थित. पुढे बघा. माध्यम भाषा उत्तर आणि लिखित. म्हणजे आपल्या भाषेत, मराठी भाषेत तुम्ही आता मराठी ही तुमची भाषा आहे ना, मग तुम्ही मराठीमध्ये उत्तर लिहायचे दिलेल्या प्रश्नांची. गद्यामध्ये त्याला 2 मार्क आहेत. पूर्ण वाक्याने उत्तर आणि लिखित. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे संस्कृतमध्ये, ते तुम्हाला गद्यामध्ये पण 1 आणि पद्यामध्ये पण असे 2 मार्क आहेत. सत्यम असत्यम गद्यामध्ये पॅरेग्राफच असतो समोर, त्यातलं तुम्हाला बघून लिहायचे, त्याचे 2 मार्क. उचित कारणम, उचित किंवा उचित पर्यायम गद्यामध्ये येतं 2 मार्कासाठी. कहा क वदती गद्यामध्ये येतं 1 मार्कासाठी. एषः गद्यांश कस्मात पाठात उद्धृतो, हा क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. त्यामुळे आणि ह्याच्यासाठी का एषः गद्यांश कस्मात पाठात उद्धृत म्हणजे काय, तर हा जो तुम्हाला दिलेला गद्यांश आहे तुमच्यासमोर, जो पॅरेग्राफ दिलेला असेल तो कुठल्या लेसनमधला आहे हे विचारलेला असतो प्रश्न. आणि फक्त 4 लेसनची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, ऱ्हस्व दीर्घ व्यवस्थित. इथे चुकलं असेल तर तुम्ही पुस्तकामधलं बघून लिहा. कुठले कुठले लेसन आहेत ते. आद्य कृषक पृथुवैन्य, व्यसने मित्र परीक्षा, स एव परमाणु, आदि शंकराचार्य. अगदी व्यवस्थित पुस्तकामध्ये इंडेक्समध्ये किंवा तुमच्या लेसनचं जसं नाव दिलं आहे ऱ्हस्व दीर्घ त्याप्रमाणे व्यवस्थित पाठ करा. हा 1 गुण मिळून जाईल. म्हणजे एक लक्षात आलं का तुम्हाला जे 2 पॅरेग्राफ दिलेले असतात ना, त्यापैकी 1 पॅरेग्राफ हा तुमचा ह्या 4 लेसनपैकी 1 असणार. पहिला पॅरेग्राफ किंवा दुसरा पॅरेग्राफ. कारण तुम्हाला हा प्रश्न येतोच ना, विचारतातच ना. मग हा प्रश्न विचारतात तर कुठल्या लेसनवरती विचारणार, तर ह्या 4 लेसनपैकी एका लेसनवर. त्यामुळे हे 4ही लेसनचे क्वेश्चन आन्सर्स नीट करा, म्हणजे 1 पॅरेग्राफ तुमचा क्वेश्चन आन्सरसाठी होऊन जाईल. आपण ह्याचं एक्झाम्पल बघूया एक हवं तर. हे बघा, अशा प्रकारे इथे 1 पॅरेग्राफ दिलेला आहे. माझ्या मते हा पॅरेग्राफ तुमच्या आदि शंकराचार्य ह्यामधला असेल आणि ह्याच्यामध्ये हा प्रश्न आला आहे बघा. एषः गद्यांशः कस्मात पाठात उद्धृत. कस्मातच्या ठिकाणी फक्त तुम्हाला त्या लेसनचं नाव टाकायचं आहे.
त्यानंतर आहे रेखाचित्रम, गद्यावरती 2 आणि पद्यावरती 2 असे 2-2 मार्क्सचे क्वेश्चन असतात तुमचे। रेखाचित्रम म्हणजे तुम्हाला डायग्राम दिलेला असतो, त्यासाठी लेसन खालचे जे सगळे क्वेश्चन्स आहेत तुमचे रेखाचित्रम ते सगळे व्यवस्थित करा आणि आधी ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या असतील त्या प्रश्नपत्रिकेमधले बघा, तेवढे केलात तरी ठीक आहे। पुढे बघा अमर कोश हा तुमचा एक गद्यामध्ये पाठ असतो, पण त्यावरती जास्त काही प्रश्न विचारले गेले नाही आहेत आतापर्यंत, पण एकदा हवं तर ते नजरेखालून घालून ठेवा। त्यानंतर असतं तुमचं विशेषण विशेष्य, हे गद्य आणि पद्य दोन्हीमध्ये 2 मार्क्ससाठी विचारलं जातं। विशेषण विशेष्यम म्हणजे काय, तर विशेष्यम म्हणजे लक्षात ठेवा की नाम, इथे नाव असणार, क्ल्यू म्हणून सांगते तुम्हाला, इथे नाव असणार आणि इथे नावाबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असणार। साधारणतः तुम्हाला पहिलं विशेषणच असतं आणि दुसरं विशेष्यच असतं, परंतु कधी कधी क्रम बदललेला असेल तर तुमच्या लक्षात यायला हवं की विशेष्य म्हणजे एखाद्या गोष्टीचं नाव आणि त्याच्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन देणारा शब्द म्हणजे विशेषण। जसं की इथे दिलंय बघा, महान रिपू, रिपू म्हणजे कोण, तर राजा वगैरे ना, मग रिपू म्हणजे काय येणार, तुमचं हे नाव झालं आणि रिपूबद्दल काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली आहे तर तो महान आहे, म्हणजे हा महान हे विशेषण लिहायचं आणि रिपू हे विशेष्य झालं। तसंच क्रुद्रः कृषिवलः, कृषिवलः हे नाम झालं आणि क्रुद्र हे त्याचं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन झालं, म्हणजे हे विशेषण झालं आणि हे विशेष्य झालं। साधारणतः हा क्रम असाच असतो, पहिलं विशेषण दुसरं विशेष्यम, पण लक्षात ठेवा जर उलटं सुलटं आलं म्हणजे पद्यामध्ये असं होऊ शकतं, तर जे नाव आहे ते विशेष्य असणार आणि जे त्याच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ते विशेषण असणार। आता पृथक्करम हा जो तुमचा 2 गुणांचा प्रश्न असतो, धातुसाधित विशेषण आणि क्रियापद तुम्हाला वेगवेगळे करायचे असतात, तर त्या संदर्भात आधी हे जे मी काही क्ल्यू दिलेत ते पटकन लिहून घ्या तुम्ही आणि नंतर मग तुम्हाला मी धातुसाधित विशेषण आणि क्रियापद हे कसं सेपरेट ओळखायचं ते सांगते। हे जे क्ल्यू आहेत ते धातुसाधित विशेषणासंदर्भात आहेत, म्हणजेच त्याच्यासाठी तुम्हाला देव, वन आणि माला ह्यांची प्रथमा विभक्ती सगळ्यांची माहीत पाहिजे। देवची प्रथमा विभक्ती काय आहे, देव हा देवौ, देवा हा प्रथमा। वनची काय आहे, वन वने, वना आणि प्रथमा। मालाची काय आहे, माला माले, माला हा प्रथमा। म्हणजे देव, वन आणि माला हा पहिला क्ल्यू झाला, प्रथमा माहिती पाहिजे। त्यानंतर जर दिलेल्या शब्दांच्या शेवटी एंडिंगला त इतष्ट ध ढ न अर्धा, म्हणजे जो हा नळातला न आहे तो अर्धा आणि य हे जर एंडिंगला येत असतील, हा दुसरा क्ल्यू झाला। कुठले सांगा, त इतष्ट ध ढ न य, तुम्ही 3-3 पाठ करून पाठ करा म्हणजे लक्षात राहतील। त इतष्ट ध ढ न त य, सॉरी परत एकदा सांगते, त इतष्ट ध ढ न य। त्याच्यानंतर हे जर एंडिंगला असतील तर ते धातुसाधित विशेषण असतं आणि वान वंतो वंतः, वती वत्यो वत्यः ह्याने जर एंडिंग होत असेल तर ते धातुसाधित विशेषण असतात। तर हे तुम्हाला इतकं एंडिंगचं कळलंच आहे, हे एंडिंगला किंवा हे एंडिंगला असेल तर धातुसाधित विशेषण असतं। आणि देवच्या प्रथमाप्रमाणे कसं ओळखायचं, वन, देव आणि मालाच्या प्रथमाप्रमाणे कसं ओळखायचं ते आता आपण बघूया। आता उदाहरणार्थ तुम्हाला गत हा शब्द आलेला असेल तर गत हा शब्द देवहाशी रायमिंग करतोय का, म्हणजे देव, वन आणि मालामध्ये जे तुम्हाला प्रथमा दिली आहे त्यापैकी गत हा शब्द देवहा या शब्दाशी रायमिंग करतोय, म्हणजेच देवचा मूळ शब्द कुठला, देवहाचा, तर देव, मग गतहाचा मूळ शब्द काय आहे तर गत आहे, म्हणजेच हा काय आहे समजायचं की धातुसाधित क्रियापद आहे, क्रियापद नाही विशेषण आहे, अशा प्रकारे समजता येतं। म्हणजे दिलेले जे पद आहे तुम्हाला ते ह्या ग्रुपमधलं नसेल, म्हणजे शेवटी त्याच्यात त इतष्ट ध ढ न य नसेल किंवा वान वत्तो वत्यः वंतः, वती वत्यो वत्यः नसेल आणि देव, वन आणि माला ह्या प्रथमामधलं कुठलंही असेल, जसं की आता गत हा देव हा सारखं होतं तर ते धातुसाधित विशेषणच असतं। आणखी एक उदाहरण घेतलंय बघा इथे, कार्यानी, कार्यानी कोणाबरोबर रायमिंग करतंय तर देव, वन आणि मालामधले तर वनानीशी, म्हणजेच हे पण धातुसाधित विशेषणच आहे। म्हणजेच धातुसाधित विशेषण ओळखण्याचे 3 ट्रिक कुठले आहे, एक तर ते देव, वन आणि मालाशी रायमिंग करायला पाहिजे प्रथमाशी त्यांच्या, किंवा मूळ शब्दाच्या एंडिंगला त इतष्ट ध ढ न य पाहिजे, किंवा वान वंतो वंतः, वती वत्यो वत्यः पाहिजे, म्हणजे जसा कृतवान हा शब्द आहे शेवटी वाण आलंय त्याच्या। आता ह्याला काही अपवाद आहेत, ते अपवाद कुठले आहेत ते बघूया पटकन। जर शेवटी न आलाय
आपण काय म्हटलेलं, जर शेवटी अर्धा न असेल नळातला तर ते धातुसाधित विशेषण असतं. जसं की यच्छन शब्द आहे, शेवटी न आलाय म्हणजे ते धातुसाधित विशेषण आहे ना. पण अयच्छन, आसन म्हणजे अ किंवा आने सुरुवात होत असेल आणि शेवटी न आलेला असेल तर ते क्रियापद असतं. हा अपवाद झाला. म्हणजे शेवटी न आला तर आपलं काय असतं, धातुसाधित विशेषण असतं ना. पण जर न आलाय शेवटी पण सुरुवात अ किंवा आने झाली आहे तर ते क्रियापद असतं. एवढं एक लक्षात ठेवा. आणि तसाच एक अपवाद तच्या संदर्भात आहे. जर शेवटी त असेल आणि तच्या आधी एकच लेटर असेल, म्हणजे हा इथे बघा गत हा एक त आहे शेवटी आणि तच्या आधी एकच लेटर वापरले ग, एकापेक्षा जास्त नाही आहे, तर मग काय असतं, ते धातुसाधित विशेषण असतं. आता धावितः, धावितः म्हणजे हे 3 शब्द आहेत, परंतु धावित देवबरोबर देवह प्रमाणे चालतोय ना, त्याच्यामुळे हे आहे ते काय आहे, जरी त शेवटी असला आणि 3 अल्फाबेट असली पण तच्या आधी वेलांटी आहे, म्हणजे एकपेक्षा जास्त लेटर आहे तच्या आधी, पण तच्या आधी जर वेलांटी असेल तर ते धातुसाधित विशेषण असतं. हे फक्त 2-3 अपवाद सांगते, ते फक्त लक्षात ठेवा, म्हणजे तुमचे पूर्ण मार्क मिळवण्यासाठी म्हणून मी हे सांगते. नचा काय सांगितला, जर नचा पाय मोडलेला असेल आणि पहिला अ असेल तर ते क्रियापद, नाही तर धातुसाधित विशेषणच. आणि शेवटी जर त असेल आणि त्याच्या आधी एकच लेटर असेल तर धातुसाधित विशेषण, पण एकापेक्षा जास्त लेटर आहेत पण त्याच्या आधी वेलांटी आहे तर ते धातुसाधित विशेषण. आणि एकापेक्षा जास्त लेटर आहेत पण त्याच्या आधी वेलांटी नाही आहे, इथे बघा निवसतः, इथे वेलांटी नाही आहे आणि एकापेक्षा जास्त लेटर आहेत म्हणजे हे क्रियापद आहे. हा एक झाला तुमचा अपवाद. आणि तिसरा अपवाद, यच्या आधी मात्रा नाही पाहिजे, जसं की कार्य, कार्य धातुसाधित विशेषण झालं हे. आणि आता यथेच्छयम, इथे मात्रा आली आहे बघा, म्हणजेच य आहे तुमचा, जर त्याच्या आधी मात्रा आली तर ते क्रियापद होतं. हे 3 फक्त अपवाद लक्षात ठेवा. बाकीचे ते तुम्हाला मी धातुसाधित विशेषण ओळखण्याचे 3 क्ल्यू दिलेत, ते व्यवस्थित पाठ करा. 3 अपवाद परत एकदा मी रिपीट करते. शेवटी न आहे पण सुरुवात अ किंवा आने झालं आहे तर ते क्रियापद लिहायचं. शेवटी त आहे आणि एकच अल्फाबेट आहे त्याच्या आधी तर धातुसाधित विशेषण. एकापेक्षा जास्त शब्द आहेत पण आधीच्या शब्दाला वेलांटी आली आहे तर ते धातुसाधित विशेषण. आणि शेवटी त आहे आणि त्याच्या आधी वेलांटी नाही आणि एकापेक्षा जास्त शब्द आहेत तर ते क्रियापद. त्याचप्रमाणे याच्या आधी मात्रा नाही पाहिजे तर ते धातुसाधित विशेषण होणार आणि याच्या आधी जर मात्रा आली तर ते क्रियापद होणार. तो एक भाग झाला. आता आपला कुठला झाला सांगा, धातुसाधित विशेषण आणि क्रियापद. नंतर येते सुभाषित लेखनम, पद्यम 4 मार्क्ससाठी असतं. तुम्हाला सुभाषित लिहायला येतात, ती सुद्धा अगदी व्यवस्थित, रस्व दीर्घ काना मात्रा काहीही एकही त्यातला पार्ट तुमचा चुकता कामा नये. आणि 40 संस्कृतवाल्यांना, संयुक्त संस्कृतवाल्यांना एक सोपं केलं आहे की तुम्हाला फक्त 2-2 लाईनची जी सुभाषितं आहेत प्रत्येक लेसनमध्ये तेवढीच सुभाषितं तुम्हाला विचारतात. 4-4 लाईनची सुभाषितं तुम्हाला एक्झामला लिहायला विचारत नाहीत. त्यामुळे टोटल किती सुभाषितं तुम्हाला व्यवस्थित लिहून बघायची आहेत तर 10 फक्त. सुक्तिसुधामधली 3 2 लाईनची आहेत तेच, युग्ममालामधली 5 आणि चित्रकाव्यमधली 2, अशा प्रकारे ही 5 सुभाषितं नीट करा. आता ग्रामरचा पार्ट आपण बघूया. व्याकरण पहिलं आहे नाम सर्वनाम पृथक्करणम. अतिशय सोपं आहे. नाम सर्वनाम पृथक्करणममध्ये तुम्हाला अशा प्रकारे शब्द दिलेले असतात ऑलरेडी, ते तुम्हाला नाम आणि सर्वनाम अशा प्रकारे त्याचे विभाजन केलेलं असतं. त्यामध्ये एक तर तुम्ही सहज करू शकता, एकाक्षरी जर शब्द असेल दिलेला तुम्हाला, जसं की ते आहे तर ते सर्वनाममध्येच लिहायचं. एकाक्षरी शब्द नेहमी सर्वनामामध्येच लिहायचं. इथे लिहून ठेवलं आहे बघा मी, एकाक्षरी शब्द म्हणजे ते सर्वनाम असतं. आणि आता कृष्णा वगैरे ही नावं झाली ना, मग कृष्णा हे नाव आहे आपल्याला माहिती आहे कशाचं तरी, म्हणजे कृष्णा हे नाममध्ये आलं. आता इतर जर ओळखता आली नाहीत तर त्याच्यासाठी क्ल्यू लक्षात ठेवा. जर सुरुवातीला त इतय, त एतय, क इ अ, अन्य सर्व भव. परत एकदा ऐका, त एतय, क इ अ, अन्य सर्व भव, ह्याने जी सुरुवात झालेली असतात ती सगळी सर्वनामच असतात. आता इथे बघा, तस्मात तने सुरुवात झाले सर्वनाम, इदम ईने सुरुवात झाले सर्वनाम. इथे क जरी असला तरी त्याचा उच्चार आपण क्रू करतो, त्यामुळे हे नाम झालं. आणि मिनम हे पण नाम झालं. म्हणजे एकतर तुमच्या लक्षात आलं, सर्वनाम एकाक्षरी असतं ते सर्वनाम असतं. आणि हे जे प्रत्यय आहेत ते सुरुवातीला येणारे ते पाठ करून टाका.
त एतय क इ अ अन्य सर्व भव. 4 अक्षरी कुठले 2 अक्षरी कुठले कुठले आहेत बघा. एत अन्य सर्व भव हे एकत्र लक्षात ठेवा आणि त य क इ अ हे तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवा. हे जर सुरुवातीला आले तर ते सर्वनामच असतं. पुढे प्रश्न असतो तुम्हाला संख्या क्रम आणि आवृत्तीवाचकवर शब्द असतो. त्यापैकी संख्या जे आहे ते तुम्हाला त्याचा जो चार्ट आहे तो तुम्हाला पाठच करावा लागतो आणि क्रम आणि आवृत्तीवाचक हे थोडं सोपं असतं. 3 पैकी तुम्हाला 2 इथे लिहायला विचारलेले असतात. आता इथे बघा क्रमवाचकमध्ये इथे क्ल्यू दिला आहे मी तुम्हाला. जर तुमचा क्रमवाचक शब्दाच्या पुढचा जो शब्द असेल शेवटचा तो पुल्लिंग असेल तर क्रमवाचक शब्दामध्ये तुम्हाला विसर्ग असलेले शब्द अशा प्रकारे लिहायचे आहेत. प्रथमः, द्वितीयः, तृतीयः, चतुर्थः, पंचमः, षष्ठः, सप्तमः, अष्टमः, नवमः, दशमः. आणि जर स्त्रीलिंगी असेल तुम्हाला विचारलेल्या डॅशच्या पुढचा शब्द तर मग तुम्हाला प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी असं लिहायचं आहे. आणि जर नपुसकलिंग असेल डॅशच्या पुढचा शब्द तर प्रथमम, द्वितीयम, तृतीयम, चतुर्थम, पंचमम, षष्ठम, सप्तमम, अष्टमम, नवमम, दशमम अशा प्रकारे लिहायचं आहे. आणि आवृत्तवाचक तर वारंवार एखादी गोष्ट आपण करतो त्यावेळी तर एकवारम, द्विवारम, त्रिवारम, चतुर्वारम, पंचवारम, षटवारम, सप्तवारम हे तुम्हाला ऑप्शन असतातच. त्याप्रमाणे फक्त तुम्हाला जर मध्ये शब्द आला तर वारमचा म हा टिंबामध्ये रूपांतरित होतो आणि शेवटी आला तर वारम असा मचा पाय मोडून लिहायचा असतो. याची काही एक्झाम्पल बघूया. आणि ह्या व्यतिरिक्तही तुम्हाला विभक्ती एक वापरायची असते. ती कधी वापरायची असते त्याचं एक्झाम्पल देते. आता इथे बघा डॅश भवने योगेशः निवसती. भवने म्हणजे पहिलंच तुम्हाला जर डॅश असेल तर भवनेच्या सारखाच कुठला शब्द दिसतो येते द्वितीय. मग द्वितीय भवने असं येणार. आणि आता इथे बघा सप्ताहस्य डॅश संस्कृत वर्ग भवती. आठवड्यातून वारंवार क्रिया होते तेव्हा आपण काय म्हणतो वारम लावतात त्याला म्हणजे इथे त्रिवारम हा शब्द येणार. त्यानंतर पहिलं मात्र तुम्ही पाठच करून टाका व्यवस्थित. त्याच्यानंतर इथे बघा हा श्रीकृष्ण देवक्यः डॅश अपत्यम. अपत्यम हा कुठला शब्द झाला सांगा. नपुसकलिंगी शब्द झाला. आणि नपुसकलिंगीसाठी काय वापरत होतो आपण शेवटी ममवाला म्हणजे अष्टमम येणार इथे. आणि दिनस्य डॅश लोक आगच्छती ते नववारम येणार. आन्सर चेक करूया आपण बरोबर आहेत का. अष्टमम आणि नववारम हे बघा बरोबर आहेत. अष्टमम आणि नववारम अशा प्रकारे क्ल्यूने ते पाठ करा. फक्त जर सुरुवातीला आला तुमचा तर ह्याची जी विभक्ती असेल तीच इथली विभक्ती वापरायची आहे तुम्हाला. भवने म्हणजे द्वितीय येणार. आता समासबद्दल काही क्ल्यू बघूया आपण आणि त्याची उदाहरणंही बघूया कसे क्ल्यू उपयोगी पडतात ते. हे समासमध्ये तुम्हाला जोडाजुळवा असा प्रकार असतो संयुक्त संस्कृतवाल्यांसाठी. तर हे जे क्ल्यू आहेत सांगते ते 5-6 समाससाठी ते आधी लिहून घ्या आणि नंतर आपण ते कसे ओळखायचे ते पण बघूया. पहिला घ्या बहुर्व्रीही समास. विग्रहामध्ये जर यस्य 6 किंवा यस्या 6 असेल तर तो बहुर्व्रीही समास असतो. काय विग्रहामध्ये जर यस्य 6 किंवा यस्या 6 असेल तर. द्वंद्व समाससाठी विग्रहामध्ये च हा शब्द येतोच. च एकदा तरी किंवा 2 वेळा च हा शब्द येतोच. पुढे घ्या द्विगु समास. पहिलं पद हे संख्यावाचक असतं किंवा तुम्हाला मूळ शब्द देत नाहीत ना मग जे काही तुम्हाला विग्रह दिलाय त्याच्या शेवटी समाहार हा शब्द असतो. द्विगु समासमध्ये शेवटी समाहार हा शब्द विग्रहामध्ये असतो. त्याच्यानंतर येतोय कर्मधारय समास. इथे विशेषण विशेष्याची जोडी असते आणि शक्यतो नाम या शब्दाने ती जोडलेली असते. जर नाम शब्द दिसला तुम्हाला विग्रहामध्ये तर तो कर्मधारय समास असतो. त्यानंतर येतो नेय तत्पुरुष समास. न ने सुरुवात होणारे जर तुमचा विग्रह असेल तर तो न स्वस्थः न आदरम हे नेय तत्पुरुष समासचं एक तुम्हाला ट्रिक सांगितली मी. मग उपपद तत्पुरुष समास शेवट विग्रहाचा इतीने होतो. इतीने शेवट होतो. हे सगळे क्ल्यू लिहून ठेवा. अगदी सहज तुम्हाला समासचे मार्क मिळून जातील. अव्ययी भाव समास शेवट शक्यतो यथा प्रति अनु अशा प्रकारे होतो किंवा डबल जर असेल तुमचा विग्रह अहिनी अहिनी अशा प्रकारे तर तो अवयवी भाव समास असतो. एकच शब्द परत परत आलेला असेल तर. आणि षष्ठी तत्पुरुषला क्ष असतो मध्ये. क्ष जर मध्ये जोडलेला असेल तर तो षष्ठी तत्पुरुष असतो. जसं की पुस्तकस्य पठनम
असे तुम्हाला 8 क्ल्यू तरी मी समासाचे दिलेत आणि ह्या 8 पैकी तुम्हाला परीक्षेला 2-3 तरी कळले तरी इतर तुम्ही सहज ओळखून लिहू शकता। मग ह्याचं आता आपण उदाहरण बघूया। हे बघा, आता इथे च आहे। च म्हणजे काय सांगितलेलं तर इतरेतर द्वंद्व। नाम शब्द आलाय, मग कर्मधारय, इति आलाय, मग उपपद तत्पुरुष, नंतर हा आपल्याला नाही लक्षात आला समजा, परत क्ष आलाय इथे, मग षष्ठी तत्पुरुष आणि यस्य सहा आलाय म्हणजे बहुव्रीही तत्पुरुष। म्हणजे पर्याय जे तुम्हाला कितीपैकी लिहायचे असतात, हे 6 पैकी 4 लिहायचे असतात, ते तर आपल्याला ट्रिकने इथे मिळतात, सहज आहेत। आता ह्यामध्ये मिळतात काय बघूया। इथे नाम आलाय म्हणजे कर्मधारय, अहणी अहणी म्हणजे अवयवी भाव आपण बघितलाय, रिपीट होत असेल तर, मग हा आपण क्ल्यूमध्ये नाही बघितला, हा बघितलाय। परत इति उपपद तत्पुरुष, यस्य सहा बहुव्रीही तत्पुरुष मिळाले ना 4 इथे सुद्धा आपल्याला। अशा प्रकारे ह्याची पण प्रॅक्टिस करा। पुढचा जो क्ल्यू आहे तो कर्तृवाचक आणि कर्मवाचक बद्दल। तुम्हाला कर्तृवाचक आहे वाक्य की कर्मवाचक वाक्य असं विचारतात ना, त्यासाठी फक्त तुम्हाला हे देवच्यात पहिल्या 3 जे विभक्ती आहेत ते पाठ पाहिजेत। देव देवौ देवा हा प्रथमा, देवम देवौ देवान द्वितीया, देवेन देवाभ्यम देवैहि तृतीया। ह्या माहिती पाहिजेत, नसल्या तरी काही प्रॉब्लेम येत नाही, पण असलेल्या चांगल्या। मग आता कर्तृवाचक आणि कर्मवाचक सोपं आहे ओळखणं। जर क्ल्यू दिलाय बघा, कर्ता प्रथमात असेल, कर्म द्वितीयेत असेल, बाकी क्रियापद पण राहू देत। कर्ता प्रथमा आणि कर्म द्वितीया तर ते कर्तृवाचक, आणि कर्ता तृतीया आणि कर्म प्रथमा तर ते कर्मवाचक। आता हे बघा, रामः ग्रंथम पठति, राम हा कर्ता झाला, प्रथमामध्ये आहे, देव हा प्रमाणे, ग्रंथम देवम हे काय झालं, द्वितीया झाली, पठति म्हणजे प्रथमा द्वितीया कर्तृवाचक, आणि रामेन देवेन प्रमाणे, रामेन तृतीया झाली, ग्रंथः हे प्रथमा झाली, तृतीया प्रथमा कर्मवाचक। लक्षात राहील ना काय सांगितलं मी, प्रथमा द्वितीया कर्तृवाचक, तृतीया प्रथमा कर्मवाचक। अशा प्रकारे आता हे बघा, इथे उदाहरण घेतलंय आपण, येते का बघा तुम्हाला। बालकेन पुस्तकः पठ्यते, बालकेन तृतीया आहे, पुस्तकः प्रथमा आहे, हे कर्मवाचक झालं। श्यामः विद्यालयम गच्छति, प्रथमा द्वितीया हे कर्तृवाचक झालं। अशा प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो। तसंच पुढचा जो भाग आहे तो त्वम आणि भवान। त्वम आणि भवानसाठी हे जे खाली तुम्हाला दिलंय ते लिहून घ्या। एक तुम्हाला इथे क्रियापद घेतलंय, जर शेवटी ती असेल तर भवानमध्ये, तर त्वममध्ये कसं होतं ते बघा। गच्छति गच्छसि, अगच्छत अगच्छः, गमिष्यति गमिष्यसि, गच्छतु गच्छ, गच्छत गच्छे, म्हणजे तीचं सी होतं, ती सी, त छः ती सी, शती आहे, शतीचं शशी, तू छ आणि त छे, हे लक्षात ठेवा। म्हणजे आता इथे बघा, हा प्रश्न कसा आहे, त्वम किम इच्छसि, त्वम आहे ना, मग त्वमचं भवान केल्यावर काय होणार, इथे सीचं काय झालंय बघा, त्वममध्ये सी आहे ना, मग भवानमध्ये त्याचं ती होणार, भवान किम इच्छति असं। आणि त्वम पश्य, श आहे ना, इथे पश्य म्हणजे कुठे आहे बघा, त्वम पश्यचं होणार, भवान पश्यतु, त्वम पश्यचं होणार, त्वम पश्यती येणार इथे, त्वम पश्यतीचं होणार, भवान पश्यतु। अशा प्रकारे चेंज होणार। आणि शेवटचा भाग घेतलाय मी इथे लकारसाठी, पण मी काही ट्रिक सांगणार आहे तुम्हाला, त्याही बघा। आपले एकूण लकार किती आहे तर 5, लट लकार, लुट लकार, लड लकार, लोट लकार आणि विधिलिंग लकार। मग लट लकार साठी तुम्हाला हे कोष्टक मात्र पाठच पाहिजे, ते तुम्ही 8वी पासून बघताच आहात। मी वा ती तहा अंती, सी था थ, आम्ही आव आमह, अशा प्रकारे पठती पठत पठंती, पठसी पठ्य पठतः आणि पठामी पठाव पठामह, हे तुम्हाला पाठच पाहिजे। म्हणजे लट लकारचं कोष्टक तुम्हाला पाठच पाहिजे, एकच कोष्टक तुम्हाला पाठ करायचं आहे, ते म्हणजे लट लकारचं। त्याच्यानंतर लुट लकारसाठी ट्रिक बघा, जर इश म्हणजे शती, शतः, क्षतिही म्हणजे श पोटफोडा श आला आणि त्याला य लागला असेल तर तो लुट लकार असतो, हा एक क्ल्यू लिहून ठेवा। नंतर लड लकार बघा, अ जर असेल सुरुवातीला, अपठत अपठतम अपठतम हे जर असेल तर तो लड लकार असतो, लड लकार असतो। नंतर विधिलिंग लकारमध्ये तुम्हाला जो शेवटचा शब्द आहे त्याच्या आधी मात्रा पाहिजे, गच्छेतम गच्छेताम गच्छेतू, म्हणजे मात्रा जर असेल आलेली तुमच्या शब्दामध्ये तर तो विधिलिंग लकार असतो। नंतर लोट लकारसाठी
लक्षात ठेवा की तू ताम अंतू अशा प्रकारे शब्द येतात किंवा कुठल्याही ग्रुपमध्ये जर तो बसत नसेल, लट लकारसाठी तुम्हाला हे कोष्टक पाठ असेल तर ह्यामधला शेवट नसेल किंवा त्याच्यानंतर इश हा शब्द आला नसेल शेवटी किंवा हा शब्द पहिला लागलेला अक्षर पहिलं लागलेलं नसेल किंवा त्यामध्ये मात्रा नसेल तर तो लोट लकार असतो. हवं तर हे तुम्ही म्हणजे काहीच नाही आहे लटमध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, पूर्ण तुम्हाला ते कोष्टक लक्षात ठेवायचं आहे. लटमध्ये रूटमध्ये इश लक्षात ठेवायचं आहे, लडमध्ये लक्षात ठेवायचं आहे, विधीमध्ये मात्रा लक्षात ठेवायचं आहे आणि लोट लकारमध्ये ह्यामध्ये कुठलाही जो नसेल तो लट लकार किंवा तू ताम अंतू. अशा प्रकारे तुम्हाला मी हे संस्कृतचे क्लू दिले आहेत जेणेकरून तुमचे एकही मार्क कुठेही जाऊ नये. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा, ह्या क्लूंचा जे पाठ करून टाका, त्यामुळे तुम्हाला संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळायला नक्की उपयोग होईल. आशा करते की आणि संधी मात्र तुम्ही नीट करा. ते लेसन खालच्या सगळ्या संधी आहेत त्या नीट बघा. बाकी काय तुमचा होऊन जाईल अभ्यास. अजूनही तुमच्याकडे 4-5 दिवस आहेत. चला, धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे मलाही चांगले व्हिडिओ बनवायला जास्त प्रोत्साहन मिळतं. आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांना. त्याचप्रमाणे लाईक करा, कमेंट करा म्हणजे मलाही समजेल मी जे करते ते तुम्हाला आवडते की नाही ते. आणि रिव्हिजन मात्र करतच राहा. धन्यवाद.